आपल्या सगळ्यांच्या मनात भगवान शंकराबद्दल एक विशेष धागा आहे नाही का? आणि या श्रद्धेशी जोडलेलं आहे 16 सोमवारचं व्रत. या श्रद्धेच्या मुळाशी एक कथा आहे, जी आपल्याला विश्वास आणि समर्पणाची शक्ती दाखवते. आज आपण तीच कथा अनुभवणार आहोत. चला तर मग आपण सगळे मिळून महादेवाचं नाव घेऊया आणि 16 सोमवार व्रताच्या या अद्भुत कथेमध्ये समरस होऊया. तर श्री गणेशाला वंदन करून आपण या कथेची सुरुवात करूया. गोष्ट आहे वैदर्भ देशातल्या अमरावती नावाच्या एका सुंदर नगराची. तिथे एक असं भव्य शिवालय होतं की ज्याची कीर्ती तिन्ही लोकांत पसरली होती. एके दिवशी फिरता फिरता स्वतः भगवानी शिव आणि माता पार्वती त्या मंदिरात आले आणि त्या शांत रमणीय वातावरणात क्षणभर थांबले. आता ते सुंदर ठिकाण बघून माता पार्वतीच्या मनात एक सहज विचार आला. ती शंकराला म्हणाली, स्वामी, इथे आपण सारीपाटाचा एक डाव खेळूया का? म्हणजे आपण जसा पट मांडून खेळतो ना, तसाच एक खेळ. शंकरानेही लगेच होकार दिला आणि खेळायला सुरुवात झाली. त्याच मंदिरात एक पुजारी होता. त्याला साक्षी ठेवून त्यांचा खेळ सुरू झाला. पहिला डाव संपला. पार्वतीने पुजाऱ्याला विचारलं, अरे खरं सांग, कोण जिंकलं? पुजारी म्हणाला, भगवान शंकर. बरं. दुसरा डाव तर स्वतः पार्वतीनेच जिंकला होता, पण तरीही त्या पुजाऱ्यानं पुन्हा शंकराचंच नाव घेतलं. आता मात्र देवीचा पारा चढला. ती रागाने म्हणाली, हा पुजारी खोटं बोलतोय. रागाने लालबुंद झालेली पार्वती त्या पुजाऱ्याला म्हणाली, तू असत्य बोलतोस. माझ्या शापाला सामोरा जा. तुझ्या संपूर्ण शरीराला कुष्ठरोग होईल. आणि असं म्हणून शिव पार्वती कैलासाकडे निघून गेले. आणि इकडे काय? त्या पुजाऱ्यानं पाहतो तर काय, क्षणात त्याचं सुंदर तेजस्वी शरीर कुष्ठरोगाने भरून गेलं. काही दिवसांनी स्वर्गातल्या काही सुंदर अप्सरा पूजेचं साहित्य घेऊन त्याच मंदिरात आल्या. तिथे त्यांची नजर त्या पुजाऱ्याच्या दयनीय अवस्थेवर पडली. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, अरे, तुझी ही अशी अवस्था कशी झाली? घाबरलेल्या पुजाऱ्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली. ते सगळं ऐकून त्या दयाळू अप्सरा त्याला धीर देत म्हणाल्या, अरे गुरवा, अजिबात काळजी करू नकोस. ह्यातून बाहेर पडायचा एक नक्की मार्ग आहे. तू फक्त एकाग्र चित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने 16 सोमवारचं व्रत कर. तुझं सगळं दुःख नाहीसं होईल, हे आम्ही तुला वचन देतो. अप्सरांच्या बोलण्याने त्या पुजाऱ्याला जणू आशेचा किरण दिसला. त्याने अगदी मनापासून ते व्रत केलं आणि काय सांगावं, व्रताची समाप्ती होता होता त्याचा कुष्ठरोग पूर्णपणे नाहीसा झाला. त्याचं शरीर पुन्हा पूर्वीसारखं सुंदर आणि तेजस्वी झालं. आणि मग एके दिवशी फिरत फिरत शिव आणि पार्वती पुन्हा त्याच मंदिरात आले. आपल्या शापानं विद्रूप झालेल्या पुजाऱ्याला पुन्हा निरोगी बघून पार्वतीला मोठं आश्चर्य वाटलं. तिने विचारलंच, अरे, हे कसं शक्य झालं? तुझा रोग कसा गेला? पुजारी अगदी नम्रपणे म्हणाला, माते, मी तुमच्याच नावानं 16 सोमवारचं व्रत केलं. तुमच्या आणि महादेवाच्या कृपेनेच मला हे जीवनदान मिळालं. व्रताचं इतकं सामर्थ्य ऐकून तर स्वतः माता पार्वतीलाही नवल वाटलं. खरं तर त्याच काळात तिचा लाडका पुत्र कार्तिकेय तिच्यावर रुसून दूर निघून गेला होता. त्याला परत आणण्यासाठी मग तिने स्वतःच हे व्रत करायचं ठरवलं. आणि बघा ना, व्रताचा प्रभाव असा की दूर असलेल्या कार्तिकेयाच्या मनात विचार आला की आईवर असं रागवणं काही बरोबर नाही. आईला पुन्हा भेटल्यावर कार्तिकेयानंही या व्रताचा महिमा ऐकला. तो लगेच म्हणाला, आई, मी सुद्धा हे व्रत करणार. माझा एक जुना ब्राह्मण मित्र आहे जो खूप वर्षांपासून परदेशी गेलाय. त्याला भेटण्याची माझ्या मनात खूप इच्छा आहे. बघा, एका श्रद्धेतून दुसरी श्रद्धा कशी उभी राहते. आणि झालंही तसंच. व्रताच्या शक्तीमुळे कार्तिकेयाची त्याच्या मित्राशी भेट झाली. हा चमत्कार बघून तो ब्राह्मण मित्रही भारावून गेला. तो म्हणाला, अरे, मलाही विवाह करायचा आहे. मी सुद्धा हे व्रत नक्की करेन. कार्तिकेयाने त्याला व्रताची सगळी माहिती दिली आणि तो ब्राह्मण मित्र श्रद्धेने व्रत करत प्रवासाला निघाला. तो ब्राह्मण ज्या राज्यात पोहोचला तिथे तर एक वेगळाच सोहळा सुरू होता. तिथल्या राजकन्येचं स्वयंवर होतं. आणि स्वयंवर कसं, तर एका सजवलेल्या हत्तीनीच्या सोंडेत वरमाला दिलेली होती. ती हत्तीन मोठमोठ्या राजकुमारांना सोडून फिरत फिरत थेट या साध्या ब्राह्मणाजवळ आली आणि माळ त्याच्याच गळ्यात घातली. बघा, व्रताच्या शक्तीने एका क्षणात त्याचं आयुष्यच बदलून गेलं. आपल्या पतीकडून व्रताची ही अद्भुत कहाणी ऐकून राजकन्येलाही खूप आश्चर्य वाटलं. तिनेही मनात पुत्रप्राप्तीची इच्छा धरली आणि हे व्रत सुरू केलं. आणि काय सांगावं, भगवान शंकराने तिची इच्छा पूर्ण केली. तिच्या पोटी एका सुलक्षणी पुत्राचा जन्म झाला.
आता हा राजपुत्र मोठा झाल्यावर त्यालाही या व्रताबद्दल समजलं, पण त्याच्या मनात एक मोठी महत्वाकांक्षा होती. तो आईला म्हणाला, आई, मला या राज्याच्या सिंहासनावर बसायचं आहे. त्यासाठी मी सुद्धा हे व्रत अगदी भक्तिभावाने करीन. आणि व्रताच्या प्रभावाने तो राजपुत्र राजा झाला सुद्धा. त्याचा संकल्प पूर्ण झाला. 17व्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी त्याने आपल्या पत्नीला म्हणजे राणीला मंदिरात चूरमा म्हणजे गुळ गव्हाचा एक साधा प्रसाद पाठवायला सांगितला. पण सत्तेचा आणि पदाचा गर्व राणीच्या मनात आला होता. ती विचार करू लागली, काय हे, आपण एवढे मोठे राजे आणि मंदिरात असं साधासुधा प्रसाद पाठवायचा, हे आपल्या मोठेपणाला शोभत नाही. प्रसादाचा अपमान करणं म्हणजे थेट व्रताचाच भंग करणं होतं. यामुळे भगवान शंकर खूप रागावले. त्यांनी राजाला स्वप्नात येऊन सांगितलं, तुझ्या पत्नीच्या गर्वामुळे तुझं राज्य संकटात आहे. जर राज्य वाचवायचं असेल तर तिचा त्याग कर. विचार करा, राजावर काय प्रसंग ओढवला असेल, पण राजधर्मापुढे झुकून जड अंतःकरणाने त्याला आपल्या प्रिय राणीला राज्यातून हकलून द्यावं लागलं. राजमहालातून बाहेर पडताच राणीचे हाल सुरू झाले. जणू काही दुर्दैव तिच्या मागेच लागलं होतं. तिने विकण्यासाठी शेणाच्या गवऱ्या उचलल्या तर वाऱ्याने त्या उडून गेल्या. एका तेल्याच्या घरी आश्रय घेतला तर तिथलं सगळं तेल गायब झालं. ती जिथे जाईल तिथे विनाशच होऊ लागला. अशीच भटकत असताना एका वनात तिला एक दयाळू गोसावी भेटला. त्याने तिला आश्रय दिला. पण तिथेही एक विचित्र गोष्ट घडू लागली. राणीने ज्या अन्नाला, ज्या पाण्याला हात लावला त्यात किडे पडू लागले. हे पाहून त्या ज्ञानी गोसाव्याला कळून चुकलं की यामागे काहीतरी मोठं दैवी कारण आहे. त्या गोसाव्याने मग ध्यान लावून महादेवालाच विचारलं. तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि त्याने सांगितलं, ह्या स्त्रीने 16 सोमवार व्रताचा अपमान केला आहे, माझ्या वचनाचा भंग केला आहे, त्यामुळेच ती आज हे दुःख भोगत आहे. पण दयाळू शिवाने यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला. ते म्हणाले, जर तिने पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने आणि पश्चातापाने 16 सोमवारचं व्रत केलं तर तिचे सगळे पाप धुतले जातील आणि ती पुन्हा आपल्या पतीला भेटेल. हे ऐकताच राणीने त्या गोसाव्याच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा व्रत सुरू केलं. आता इकडे राणीचं व्रत पूर्ण होत आलं होतं आणि तिकडे राजाला तिची आठवण बेचैन करू लागली. माझी राणी कुठे असेल, कोणत्या अवस्थेत असेल, हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने तिचा शोध घेण्यासाठी सगळीकडे माणसं पाठवली आणि शोधता शोधता ते सैनिक त्याच वनात येऊन पोचले जिथे राणी होती. राजाला जेव्हा कळलं तेव्हा तो स्वतः तिथे आला. त्याने राणीची क्षमा मागितली आणि तिला मोठ्या सन्मानाने परत राजवाड्यात घेऊन गेला. संपूर्ण राज्यात जणू दिवाळीच साजरी झाली. राजा राणी पुन्हा आनंदाने राज्य करू लागले आणि सगळ्या प्रजेला कळून चुकलं की श्रद्धेचा महिमा खरोखरच अगाध असतो. तर ही होती 16 सोमवार व्रताची कथा. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते की अहंकार नाही तर श्रद्धा आणि नम्रता सर्वात मोठी आहे. चला तर मग या कथेच्या शेवटी आपण सगळे मिळून भगवान शंकराकडे एक प्रार्थना करूया. हे शिवशंकरा, जसे या भक्तांवर तू कृपा केलीस तसेच आम्हावरही कृपा कर. आमच्या श्रद्धेलाही असेच फळ दे. हर हर महादेव.